तुम्हालाही सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? पण तुम्ही ते आयुर्वेदानुसार करताय का? आजकाल सगळे सांगतात 2 ते 3 ग्लास पाणी प्या. पण खरंच आयुर्वेदात असं सांगितलं आहे का? आयुर्वेदात ब्रह्ममुहूर्त खूप महत्वाचा आहे. अहोरात्रात 30 मुहूर्त असतात. त्यातील रात्रीचा 14वा मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त. म्हणजे सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी. या वेळेला शरीर शांत आणि रिसेप्टिव्ह असतं. नॅचरल अर्जेस ॲक्टिवेट होतात. दिनचर्या सुरू करण्यासाठी हा बेस्ट वेळ. याच वेळेला उशप्पान सांगितलं आहे. याचा उल्लेख भावप्रकाशामध्ये येतो. पण हा एक मतप्रवाह आहे. सगळ्यांसाठी रिजिड रूल नाही. आयुर्वेदात वेग म्हणजे शरीराचे नॅचरल अर्जेस. अष्टांग हृदयंकार सांगतात. रोगा सर्वे अपि जायन्ते वेग उदीरण धारणेही. तहान लागूनही पाणी नाही पिणं म्हणजे वेग धारण करणं. तहान नसताना जबरदस्ती पाणी पिणं म्हणजे वेग उदीरण करणं. तृष्णा नसताना पाणी पिलं तर अग्नी डायल्यूट होतो म्हणजेच अग्निमांद्य होते. आणि अन्न नीट पचत नाही मग आम तयार होतो. हेवीनेस, ब्लॉटिंग, फटीक. चरक संहिता सांगते पोटाचे 4 भाग करा. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग रिकामा. तेव्हा डायजेशन व्यवस्थित होतं. म्हणून उशप्पान म्हणजे 2-3 ग्लास पाणी पिणं नाही, तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला शरीराला जितकी तृष्णा आहे तितकंच पाणी पिणं. ना तहान दाबा ना जबरदस्ती करा. हा बॅलन्स म्हणजेच आयुर्वेद.